तुम्ही मारला असं सांगते ती. माझा मुलगा तुम्ही मारला, तू मारला असे सांगते ती. नाही, जाम लाड करायची. एकुलता एक मुलगा ना, म्हणजे सासरा म्हणजे असं आता थोडा वयाला जास्तच झालेला आहे ना. किती दिवस त्याचे आहेत ना, किती दिवस नाही, तोपर्यंत ते सांभाळतील मला. सासऱ्याने सांगितलं का तू इथंच राहा, तू आमची लेकीसारखी आहे. हां, म्हणजे सासू बोलायची का तुझं इथं काय आहे असे सांगायची. हां, असं कधी वाटतं म्हणजे काम केलं ना का थकवा येतो का, मग असं वाटतं का आजारी पडल्यासारखं वाटतं, थोडा आराम करूसा वाटतो. मला वाटते त्याचे फिरण्याने झालं असेल असं, म्हणजे लोकांच्या सांगण्यावरून मला वाटते. तर आपण प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. भीती तशी काय वाटत नाही मला म्हणजे स्वतःला वाटत नाही. जोपर्यंत म्हणजे आपलं एकदम समजा तिच्या प्रत्येकाचा आयुष्य संपल्यानंतर आपण जाणारच आहे एक दिवशी. पण जे उपचार जे आहेत ना, हे जर चालू राहिले तिच्यावर ना, तर कदाचित 2 वर्ष जास्त पण काढू शकेल किंवा 10 वर्ष पण ती टिकू शकेल. तोपर्यंत आम्ही तिला म्हणजे इथून जाऊ देणार नाही. त्या लोकांचं असं आहे ना भाई, समजा याचे ते येणार नाही, पण आमची जे माणसं जे आहेत, हे मला तरी वाटतं आहे का बा सुनेला कुठे पाठवू नये मुलांचे करताना. कारण मुलांचा जो ओझा जे आहे हे निवल त्याच्यावर आहे. आता आपण किती टिकणार हे माहीत आहे, माझं आयुष्य किती असेल हे तुम्हाला सुद्धा कल्पना आहे. तर मग हे मुलांच्या बाबतीत तिला तर म्हणजे राहणं आहे, शेती आहे ती थोडी, बरं का, ते बाबतीत मी तिला राहणार भाग आहे असं. आता ती इच्छा तिची आहे. अगोदर बाबा होते तेव्हा मुलांनी काय नाही सांगितलं ना. बाबा वारले तेव्हा सांगायला लागली सगळी इकडची काय रोग तुला हे, आमच्या घरी येऊ नको, तुम्हाला रोग आहेत. मी काय नाही सांगत त्यांना, घरी जात नाही त्यांचे. वाईट वाटतं पण काय नाही सांगत, नाही सांगितले. त्याच्यात पण दिसतंय ना, मुली सांगायला लागले माझ्याजवळ आमच्याजवळ बसू नको, तुला रोग आहे असे सांगायला. मी काय नाही म्हणत, त्या मला जवळ घेत नाही बसायला. सरांना विचारायला पाहिजे पण सरांना ते मोठे बाबांनी सांगितलं का मी येतो सांगतो, तर ते आलेलंच नाही, मी सांगितलेलं नाही. त्यांना तर मगाशी तुम्ही बोलले ना का तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार का, तर तुम्ही जर आले इथपर्यंत तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर येऊ. म्हणजे त्या लोकांची खात्री होईल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची खात्री होईल ना, म्हणजे ते येणारे लोक ते मग हळूहळू येऊ लागतील. थँक्यू. तिकडून फोटो काढायचा, हो तिकडून फोटो काढायचा ना.